नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्टडीलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत करंट अँड इलेक्ट्रिसिटीचा एक्सरसाइज। चला तर बघूया। क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7, तो आपण लास्टला बघणार आहोत। ठीक आहे, आता आपण कंटिन्यू मध्ये 8 हा क्वेश्चन घेऊ। काय म्हटलं आहे, 3 resistors x1, x2 and x3 are connected in a circuit in different way। काय म्हटलं आहे, आपल्याकडे 3 रेजिस्टन्स आहेत x1, x2 and x3, ते एका सर्किट मध्ये कनेक्ट केलेले आहेत डिफरंट वेनी। मग काय म्हटलं आहे, आपला जो x आहे तो काय आहे, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे। नंतर म्हटलं आहे द प्रॉपर्टीज ऑब्जर्व्ड फॉर दिस डिफरंट वे of connecting x1, x2 and x3 are given below। x1, x2, x3 काय आहेत, resistance, write the way in which they are connected in case। आता आपल्याला काय सांगायचं आहे, आपल्याला खाली काहीतरी कन्क्लुजन लिहिलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे त्या सिरीज त्या सर्किट मध्ये असं आहे, हे गोष्ट होत आहे हे दिलेलं आहे आणि आपल्याला आता ओळखायचं आहे की ते सिरीज मध्ये कनेक्टेड आहे की पॅरलल मध्ये कनेक्ट आहेत, ते आपण ओळखूया। आता आपल्याला इथे सिम्बॉल दिलेला आहे, I म्हणजे करंट, V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि X मध्ये आपला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स। आता बघा पहिलं काय आहे, करंट I फ्लो थ्रू x1, x2 and x3। काय म्हटलं आहे, करंट I फ्लो थ्रू x1, x2 and x3। बघा हे काय दिले आहेत, आपल्याला रेजिस्टन्स दिलेले आहेत x1, x2 and x3 आणि यामधून हा I करंट फ्लो होत आहे, एकच करंट आहे। जर डिफरंट असतं तर I1, I2, I3 दिलेलं असतं। म्हणजे आपल्याला कुठे ना कुठे असं समजत आहे हे सिरीज मध्ये कनेक्टेड आहे, कारण सिरीज मध्ये जेवढे काही रेजिस्टन्स आहे त्यामध्ये काय असतो, आपला जो करंट असतो तो सेम असतो। तर आपण काय लिहिलो की जे x1, x2, x3 आहे ते सिरीज मध्ये कनेक्टेड आहे। नंतर काय म्हटलं आहे, x is larger than x1, x2 and x3। आता बघा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जर ते कनेक्टेड आहे म्हणजे काय होईल, जो आपला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे तो जास्त असणार, कारण आपल्याला सर्किट मध्ये जर रेजिस्टन्स वाढवायचा असतो तर आपण त्यांना कशामध्ये कनेक्ट करतो, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये। म्हणून काय होईल, जे आता ही माहिती दिली आहे आणि याच्यामुळे आपण कन्क्लुजन काढत आहोत की ते सिरीज मध्ये कनेक्टेड आहे। नंतर आहे C, X is smaller than x1, x2 and x3। काय म्हटलं आहे, X is smaller than x1, x2 and x3। जर x1 हा x1, x2 and x3 पेक्षा कमी आहे म्हणजे काय, तो पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे। कारण पॅरलल मध्ये काय होतं की जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स असतो तो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स पेक्षा कमी असतो, म्हणजे काय डिक्रीज होतो। म्हणून आपण यावरून असं म्हणू शकतो की ते पॅरलल मध्ये कनेक्टेड आहेत। नंतर काय आहे, the potential difference across x1, x2 and x3 is the same। काय म्हटलं आहे, जो पोटेन्शियल डिफरन्स आहे x1, x2 आणि x3 मधलं तो काय आहे, सेम आहे। आता सेम कशामध्ये असतो, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो। तर आपण असं म्हणू शकतो की हे जे x1, x2, x3 रेजिस्टन्स आहेत ते पॅरलली कनेक्टेड आहेत। तर आपला आन्सर काय येईल, कनेक्टेड इन पॅरलल। ठीक आहे, नंतर काय लिहिलं आहे, x इक्वल्स टू x1 प्लस x2 प्लस x3। आता हा इक्वेशन दिलेला आहे आणि यावर ओळखायचं आहे की कोणत्या कॉम्बिनेशन मध्ये कनेक्टेड आहे। आता बघा x इक्वल्स टू x1 प्लस x2 प्लस x3 म्हणजे आपल्याला असं दिसत आहे का, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इक्वल्स टू R1 प्लस I2 प्लस R3। तर हे आपण कशामध्ये बघितलं होतं, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये। सिरीज कॉम्बिनेशनचा
इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला काय होतो? R1 प्लस R2 प्लस R3. ठीक आहे, आणि म्हणून काय हे सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. नेक्स्ट काय आहे? x इक्वल टू 1/1/x1 1/x2 आणि 1/x3. हे कुठं बघितलं आपण? पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. त्यामध्ये काय होतं की आता बघा हे थोडं वेगळं दिसत आहे. आपल्या नेहमीच्या फॉर्म्युलामध्ये काय असतं? 1/, जसं आता इफेक्टिव्ह रेझिस्टन्स साठी इथे काय घेतलाय? x घेतलाय, तर आपण इथे x घेऊ. हे असं असायला पाहिजे, हे असंच आहे, पण काय केलं याला पुन्हा इन्व्हर्स केलेलं आहे. म्हणजे काय होत आहे, आपण जो आपला इफेक्टिव्ह रेझिस्टन्स वाला आहे त्याला न्यूमरेटर मध्ये नेत आहोत, तर काय होईल? हे सर्व डिनॉमिनेटर मध्ये जाईल. म्हणजे 1/1/x1 प्लस 1/x2 प्लस 1/x3. तर हाच याचा शॉर्ट वाला फॉर्म आहे. ठीक आहे, तर हे कशामध्ये होतं बघा, आपण जेव्हा पॅरलल मध्ये इफेक्टिव्ह रेझिस्टन्स कसं काढत होतो? 1/Rp इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 आणि 1/R3. तर यामुळे यावरून आपण काय समजत आहोत की ते रेझिस्टर कशामध्ये कनेक्टेड आहे? पॅरलली कनेक्टेड आहे. नंतर काय आहे? क्वेश्चन 9, सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम. काय आहेत आपले? न्यूमेरिकल्स. चला तर बघूया. A. The resistance of a 1 meter long nichrome wire is 6 ohm. If we reduce the length of a wire to 70 centimeter, what will its resistance be? काय म्हटलं आपल्याला? 1 मीटर लॉंग नायक्रोम वायर आहे. वायर म्हणजे आपला कंडक्टर आहे, त्याचा आपल्याला रेझिस्टन्स दिलेला आहे. आता काय म्हटलं आहे, जो आपला 1 मीटर आहे त्याला आपण रिड्यूस केलं आणि रिड्यूस करत किती आणलं? 70 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे काय? 100 सेंटीमीटर. तर 100 सेंटीमीटर वरून आपण 70 सेंटीमीटर आणलं, म्हणजे आपण 30 सेंटीमीटर कापून टाकलं. तर आपला आताची काय आहे लेंथ? 70 सेंटीमीटर. आणि काय म्हटलं आहे, आता जेव्हा आपण याला 70 सेंटीमीटर केला आहे तर त्याचा रेझिस्टन्स किती आहे ते विचारले आहे. आता कसं काढणार आपण? आता बघा, हा नायक्रोम वायर आहे. पहिल्या कंडिशन मध्ये पण नायक्रोम वायरचीच गोष्ट केली आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये पण नायक्रोम वायरचीच गोष्ट केली आहे. म्हणजे इथे मटेरियल सेम आहे. तर मटेरियलवरून आपली कोणती प्रॉपर्टी येते? रेझिस्टिव्हिटी. तर आपण इथे कोणत्या फॉर्म्युलानुसार रेझिस्टन्स काढू शकतो? जो आपला रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे, काय आहे? R इक्वल्स टू रो L बाय A. तर आपल्याकडे इथे फॉर्म्युला काय येऊन जाईल? आधी आपण काय लिहिणार? गिवन काय येईल? लेंथ 1 मीटर 70 सेंटीमीटर आणि काय? रेझिस्टन्स. सिक्स ओम. आता आपल्याला फॉर्म्युला लावायचा आहे. ठीक आहे, आता बघा आपल्याकडे काय आहे? रेझिस्टन्स आहे आणि लेंथ आहे. म्हणजे रेझिस्टन्स आहे, लेंथ आहे. बाकी कुठून आणणार आपण? तर बघा आपल्याकडे सेम वायर आहे, म्हणजे प्रॉपर्टी सेम असेल. कारण जर नायक्रोमचा वायर आहे तर त्याला कोणत्याही कंडिशन मध्ये ठेवा, त्याची सेम मटेरियल आहे, तर रेझिस्टिव्हिटी पण सेम असणार. तर हा फॅक्टर तर दोन्हीसाठी सेम आहे. आणि बघा एरिया काय असतो? पाय आर स्क्वेअर. त्यामध्ये लेंथचं काही आहेच नाही. त्यामध्ये रेडियस जर आपण कमी केली असती तर फॉल्ट आला, तर कमतरता आली असती. पण इथे एरिया, आपण जो रेडियस आहे तो पण सेमच आहे. म्हणजे काय की हा जो ए वाला फॅक्टर आहे तो सुद्धा सेम आहे. तर आपण कसं लिहू शकतो? आर बाय हा एल मी इकडे आणत आहे. हे दोन्ही काय आहेत? सेम आहेत दोन्ही कंडिशन साठी.
तर जेव्हा आपण R1 जेव्हा फर्स्ट कंडिशनची गोष्ट करू तर फर्स्ट कंडिशन मध्ये आपण रेझिस्टन्सला काय घेऊ R1 आणि लेंथ 1. आता रो ए हे दोन्हीसाठी सेम आहेत आणि दुसऱ्यासाठी R2 L2 हा याच्यासाठी पण सुद्धा सेम आहे. आता बघा हे दोन्ही साइडला सेम सेम आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो का R1 बाय L1 इक्वल्स टू R2 बाय L2. हो असं लिहू शकतो. तर काय लिहू आपण R1 बाय L1 इक्वल्स टू R2 बाय L2. आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. R1 काय आहे 6, लेंथ काय दिलेली आहे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आपण याला कन्वर्ट करूया. आपण याला 70 सेंटीमीटरला कन्वर्ट करू. हा 1 मीटर जशास तसं ठेवू. रेझिस्टन्स दुसरा रेझिस्टन्स काढायचा आहे आणि लेंथ किती 70 सेंटीमीटर. तर 70 बाय 100 तर 100 वर घेऊन जाऊ आपण. तर याला डिवाइड करूया. काय येतो आहे 6 इक्वल्स टू 10I बाय 7. ठीक आहे. हा 1 आहे नाही काही फरक नाही पडत. आता आपल्याला याला मल्टिप्लाय करू. 6 7 42 इक्वल टू 10R. आता आपल्याला R ची व्हॅल्यू काढायची आहे तर 10 डिवाइड मध्ये टाकू आणि जेव्हा आपण याला डिवाइड करू तर आपला आन्सर काय येईल 4.2 ओम. ठीक आहे. आपल्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय आली 4.2 ओम. ठीक आहे. आधीचा रेझिस्टन्स किती होता बघा 6 ओम होता. आताचा रेझिस्टन्स किती आहे 4.2. म्हणजे काय की लेंथ कमी केली तर आपला रेझिस्टन्स पण कमी झाला. म्हणजे आता बघा जेवढा लंबा वायर तेवढा जास्त रेझिस्टन्स. म्हणून काय होता इथे आधी जास्त आहे आणि जेव्हा आपण त्याची जी लेंथ आहे ती कमी करत आहोत तर काय होत आहे आपला रेझिस्टन्स सुद्धा कमी होत आहे. ठीक आहे. हे झालं न्यूमेरिकल. नेक्स्ट काय आहे when two resistors are connected in a series their effective resistance is 80. काय म्हटलं आहे जेव्हा दोन रेझिस्टर सिरीज मध्ये कनेक्ट करत आहोत तर त्यांचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स 80 ओम होत आहे. आणि जेव्हा आपण त्याच दोन रेझिस्टन्सला पॅरलल मध्ये कनेक्ट करत आहोत तर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स 20 येत आहे. ठीक आहे. आणि मग काय म्हटलं आहे आपल्याला त्यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या नाही पण जेव्हा ते सिरीज मध्ये कनेक्टेड आहे तेव्हा इफेक्टिव्ह काय येतो जेव्हा पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे तेव्हा काय इफेक्टिव्ह रेझिस्टन्स येतो ते दिलेलं आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे की त्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय आहे. जसं आपण म्हणू R1 ची व्हॅल्यू काय आहे R2 ची व्हॅल्यू काय आहे ते आपल्याला इथे काढायचं आहे. कसं काढणार आपण आपल्याकडे इक्वेशन बनवू शकतो. जसं बघा जर तो सिरीज मध्ये जर दोन रेझिस्टर सिरीज मध्ये आहेत तर त्यांचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स कसं लिहिणार आपण RS इक्वल्स टू R1 प्लस R2 आणि आपल्याकडे RS ची व्हॅल्यू दिलेली आहे 80 ओम. ठीक आहे. आणि तसंच आपण पॅरललचा सुद्धा लिहिणार. आता बघूया काय लिहूया R1 प्लस R2 जेव्हा हे सिरीज मध्ये कनेक्टेड आहे तर काय आहे 80. हा झाला इक्वेशन 1. नंतर काय आहे जेव्हा आपण यांना पॅरलली कनेक्ट करत आहोत तर पॅरलली कनेक्ट करताना कसं लिहितो आपण आन्सर 1/R1 प्लस 1/R2 इक्वल्स टू 1/20. हा झाला सेकंड. ठीक आहे. आता बघा आपल्याला या सेकंडला सॉल्व करायचं आहे. आता जर तुम्हाला असं क्वेश्चन दिलेला असेल तर बघा आता आपल्याकडे याला सॉल्व करायचं आहे. का बरं कारण याचे डिनॉमिनेटर सेम नाही आहे. जर डिनॉमिनेटर सेम असतं तर त्यांना आपण ऍड करू शकलो असतो पण हे डिनॉमिनेटर डिफरंट आहे तर आपल्याला काय मल्टिप्लाय करावं लागेल. आता जेव्हा आपण इक्वेशनची गोष्ट करतो तर तिथे आपण सरळ अप्लाय करू शकतो किंवा नंबर मध्ये सुद्धा अप्लाय करू शकतो.
बघा असं करताना काय होते, जो R2 वाला आहे तो इथे जातो, R1 वाला इथे जातो, या दोघांचा ऍड होतो आणि जे खाली डिनॉमिनेटर मध्ये आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन होतो. कसं बघा, हा R2 इथे गेला, प्लसचं साइन जशाच तसं R1 डिवायडेड बाय हे R1 आणि R2 जे आहेत यांचा मल्टिप्लिकेशन होतो. ठीक आहे, जेव्हा आपण याला सॉल्व्ह करतो तर आपला आन्सर काय येतो. आता बघा R2 प्लस R1 आहे, याच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, R1 प्लस R2. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूया. आता आपल्याकडे R1 प्लस R2 ची व्हॅल्यू आहे का, हो 80. तर आपण इथे R1 प्लस R2 ची व्हॅल्यू ठेवूया, 80 बाय R1 इंटू R2 इक्वल्स टू 1/20. आता या 20 ला 80 ने मल्टिप्लाय करू तर काय येईल, इंटू 20 डिवायडेड बाय, किंवा आपण त्याला इक्वल टू मध्ये ठेवूया R1 इंटू R2. याचा आन्सर काय येतो 1600 इक्वल्स टू R1 इंटू R2. आता आपल्याकडे काही स्टेप उरलेले नाही, आपण काय करणार, इथून एका तरी रेजिस्टरची व्हॅल्यू काढणार आणि ते आपल्या या इक्वेशन मध्ये पुट करणार, म्हणजे आपण त्याचा आन्सर काढू शकू. तर काय करूया, आपण आधी R1 ची व्हॅल्यू काढूया. R1 जेव्हा आपण काढू तर काय होईल, 600 डिवायडेड बाय R2. तर आपण आता हे R1 मध्ये पुट करूया. ठीक आहे, पुढच्या स्लाइड मध्ये करूया. काय आलाय आपला आन्सर, R1 इक्वल्स टू, आणि आपल्याला कोणत्या इक्वेशन मध्ये करायचं आहे, पुट इन इक्वेशन 1. तर काय होतोय आपला इक्वेशन, R1 प्लस R2 इक्वल्स टू 80. आता यामध्ये पुट करूया R1 ची व्हॅल्यू, 1600 डिवायडेड बाय R2 प्लस R2 इक्वल्स टू 80. ठीक आहे, आता जेव्हा आपल्याला असे इक्वेशन दिलेले असतात ज्यामध्ये एकाच ज्या टर्मला आहे डिनॉमिनेटर असतो, तर अशा वेळी आपण काय करतो की जो डिनॉमिनेटर आहे त्याने सर्व टर्मला मल्टिप्लाय करतो. तर आपण याला मल्टिप्लाय करू तर काय होईल, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये सेम आहे, म्हणजे इथून कॅन्सल होणार हे टर्म आणि आपल्याला 1600 मिळणार. तर आपण सर्व टर्मला करू, याला पण R2 ने मल्टिप्लाय करू आणि याला पण. तर काय येईल इक्वेशन, 1600 प्लस R2 चा स्क्वेअर इक्वल्स टू 80 R2. ठीक आहे, आता बघा तुम्हाला हा बायनोमियल इक्वेशन सारखा दिसत आहे का. बघा इथे स्क्वेअर आहे, इथे एका टर्म मध्ये R आहे आणि एका टर्म मध्ये नंबर आहे. तर आपण काय करू, याला बायनोमियल एक्सपान्शन सारखा अरेंज करू. R2 चा स्क्वेअर प्लस हा इकडे प्लस मध्ये आहे आणि इज इक्वल टू च्या लेफ्ट साइडला आल्यानंतर काय होईल, मायनस 80R प्लस 600. ठीक आहे, इक्वल टू 0. ठीक आहे, आता आपल्याला याला सॉल्व्ह करता येते. कसं करणार, बघा यावेळी काय करायचं, जी फर्स्ट टर्म असते स्क्वेअर वाली टर्म आणि लास्ट टर्म या दोघांचा मल्टिप्लाय करायचा. काय येतो आन्सर, 1600R स्क्वेअर. आता या 1600R स्क्वेअरचं असे दोन फॅक्टर काढा ज्याने आन्सर आपला येईल मायनस 80R2. तर काय येतो बघा, जर आपण मायनस 40R केलं तर काय येतो बघा बरं आन्सर, 40R मायनस 40R मायनस 40 मायनस 80 येत आहे. आपल्याकडे काय मायनस 80 काढायचं आहे आणि इथे पण सुद्धा. तर आपले हे दोन फॅक्टर आहेत, तर आधी आपण यांना लिहून घेऊया. R2 स्क्वेअर मायनस 40, या 80R2 च्या जागी आपण हे दोन फॅक्टर लिहूया.
प्लस 1600. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं असतं, दोन दोनच्या टर्म बनवायच्या. या दोघांमधून कोणता कॉमन फॅक्टर आहे त्याला कॉमन काढायचं. इथे कोणता कॉमन आहे, R2 मायनस 40. इथे काय आहे, मायनस 40 कॉमन आहे, R2 मायनस 40. ठीक आहे. आता आपल्याकडे R2 मायनस 40 कॉमन आहे, तर आपण त्याला एकदाच लिहूया, R2 मायनस 40 आणि काय आहे R2 मायनस 40 इक्वल टू 0. आता दोन्ही सेमच आहे, तर याला लिहा किंवा याला लिहा, व्हॅल्यूज तर सेमच येणार. मायनस 40 इक्वल टू 0 म्हणजे आपला R2 काय आला, 40 आला ना. यामधून आपण R2 ची व्हॅल्यू काढली. आता आपण याला आपल्या इक्वेशन मध्ये पुट करूया. आता बघा, आपल्या इक्वेशन मध्ये पुट करताना काय करूया, 1600 डिवाइडेड बाय R2 काय आहे 40 प्लस R2 ची व्हॅल्यू काय आहे 40. ठीक आहे. इक्वल्स टू काय येतं आन्सर 80. आता बघा आन्सर येत आहे का 40 प्लस 40 इक्वल्स टू 80. बघा आपला आन्सर येत आहे. म्हणजे काय, आपला R1 प्लस R2 इक्वल्स टू 80. तर जेव्हा आपण इथे R2 ची व्हॅल्यू 40 ठेवत आहोत, तर आपल्या R1 ची व्हॅल्यू सुद्धा काय येत आहे 40. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण R1 ची व्हॅल्यू काढली 40 आणि R2 ची पण व्हॅल्यू काढली काय 40. तर आपला या इक्वेशन मधनं आपला आन्सर काय येतो आहे, R1 इक्वल्स टू 40 अँड R2 इज ऑल्सो इक्वल्स टू 40. ठीक आहे. हे झालं आपला न्यूमेरिकल. नेक्स्ट काय, क्वेश्चन सी. If a charge of 420 coulomb flows through a conducting wire in 5 minutes, what is the value of current? काय विचारलं आहे, आपल्याला एक कंडक्टर दिलेला आहे, त्या कंडक्टर मधून 420 कुलम चार्ज फ्लो होत आहे. किती मिनिटांमध्ये, 5 मिनिटांमध्ये. आणि आपल्याला काढायचं काय आहे, करंट काढायचा आहे. आता बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे I इक्वल्स टू Q बाय T. Q काय आहे चार्ज आणि T फॉर टाइम. तर आधी आपण गिवन लिहूया. आता इथे बघा 5 मिनिट्स दिलेला आहे. आता 5 मिनिटला आपण सेकंड मध्ये कसं कन्वर्ट करू, 5 इंटू 60. 1 मिनिट म्हणजे किती सेकंड, 60 सेकंड. तर 5 इंटू 60. तर आता आपण फॉर्म्युला लिहू बाय युजिंग फॉर्म्युला. I इक्वल्स टू Q बाय T. आता Q ची व्हॅल्यू 420, हे 5 इंटू 60 काय येतोय 7/5. आता याला कसे सॉल्व करणार, .4 आपण काय काढत आहोत करंट, म्हणजे आपला युनिट काय येईल एम्पियर. 1.4 एम्पियर करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टिंग वायर. आपला आन्सर काय येईल, द करंट इज 1.4 एम्पियर. ठीक आहे. हे झालं करंट. चला तर आपण आता 7th क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 7. रेजिस्टन्स R1, R2, R3 and R4 are connected as shown in figure. काय म्हटलंय आपल्याला, आपल्याला R1, R2, R3 आणि R4 रेजिस्टन्स दिलेले आहेत आणि ते या अरेंजमेंट मध्ये कनेक्ट केलेले आहेत. पुढे काय लिहिलं आहे,
S1 and S2 are two keys आणि या सर्किट मध्ये S1 S2 काय डिनोट करत आहे? कीज. ओके. नंतर बघा डिस्कस द करंट फ्लोइंग इन द सर्किट इन फॉलोइंग केसेस. आता काय म्हटलंय बघा, आपल्याला या सर्किट मध्ये किती करंट फ्लो होत आहे आणि आपल्याला इथे कंडिशन्स दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या केसेस दिलेल्या आहेत. तर त्या केसेसच्या वेळी वेगवेगळा किती करंट फ्लो होत आहे ते आपल्याला काढायचं आहे. जसं बघा इथे दिला पहिला केस, बोथ S1 S2 आर क्लोज. जेव्हा S1 S2 कीज क्लोज असतील तेव्हा किती करंट फ्लो होईल. नंतर बघा बोथ S1 S2 आर ओपन. जेव्हा S1 S2 कीज हे ओपन असतील तेव्हा किती करंट फ्लो होईल. आणि थर्ड केस म्हणजे S1 इज क्लोज बट S2 इज ओपन. काय म्हटलं आहे, जेव्हा S1 काय आहे, क्लोज आहे आणि S2 ओपन आहे तर किती करंट फ्लो होईल ते आपल्याला आता या क्वेश्चन मध्ये काढायचं आहे. सर्वात आधी आपण बघूया पहिली केस, त्याआधी आपण आपली डायग्राम बघूया. बघा डायग्राम मध्ये काय दिलेली आहे, आपल्याला माहिती असते काय आहे हे, इलेक्ट्रिक सर्किट. आता सर्किट म्हणजे काय, ज्यामध्ये रेजिस्टन्स असते. सर्किट म्हणजे अशी अरेंजमेंट ज्यामध्ये काय असतात, रेजिस्टन्स असतात, कीज असतात, अजून काय असते आपलं ॲमीटर जे करंट मेजर करतं, अजून काय असतं आपलं बॅटरी ज्याला दोन टर्मिनल असतात, एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एक निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे, तर हे झालं सर्व सर्किट बद्दल. आता आपल्याला बघा इथे सर्किटला नाव दिलेलं आहे. इथे R1 R2 R3 आणि R4 काय आहेत, रेजिस्टन्स. ठीक आहे, आता बघा इथे काय आहे, S1 की, काय आहे S2 की, आणि याच्या साईडला काय आहे R4 म्हणजे रेजिस्टन्स 4. आणि हे काय आपली बॅटरी. आपला करंट कसं फ्लो होणार, आपला करंट कुठून फ्लो होतो, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे बघा आपला करंट कुठून जाणं सुरू होईल, इथून, इथून असं जाईल, असं जाईल. बघा हे ॲरो दिलेलं आहे, काय आहे, आय म्हणजे काय असतं, करंट. तर करंट पॉझिटिव्ह टर्मिनल पासून फ्लो होत आहे, हा इथून इथे जाईल आणि पुढे सर्किट कंप्लीट करेल. ठीक आहे, आता बघूया आपली पहिली केस. आता बघा काय आहे, बोथ S1 and S2 आर क्लोज. आता आपल्याला या सर्किट मध्ये S1 S2 क्लोज दिलेले आहेत. क्लोज आहेत म्हणजे काय, बघा जेव्हा कीज ओपन असतात आणि क्लोज असतात तर काय होते, जेव्हा कीज ओपन असतात म्हणजे त्यामधलं करंट फ्लो होत नाही. जसं आता तुम्हाला ही करंट कंडिशन दिसत आहे, यामध्ये तुम्हाला ते ओपन दिसत आहेत, म्हणजे काय होईल, यामधनं करंट फ्लो होणार नाही. आणि जर आपण यांना क्लोज केलं म्हणजे काय, की यामधून करंट फ्लो होणं सुरू होईल. तर आता बघा आपल्याला पहिली कंडिशन बघायची आहे की S1 S2 क्लोज आहेत म्हणजे काय, की या दोन्ही कीज मधून करंट फ्लो होत आहे. आता बघा आपला करंट कुठून जाईल, या बॅटरी पासून पॉझिटिव्ह टर्मिनल पासून R3 मधून जाईल. नंतर इथे बघा इथे R1 R2 पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत, तर या दोघांमध्ये जाईल. नंतर मग R4 मध्ये जाईल. आता आपल्याला कसं माहित, इथे जेव्हा R2 R1 R3 R4 हे वेगवेगळे रेजिस्टन्स दिलेले आहेत म्हणजे कदाचित करंट पण वेगळं वेगळं राहू शकते. तर आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला याला सिम्प्लिफाय करून काढायचं आहे. आता कसं करणार बघा, आपल्याला जर दोन रेजिस्टन्स पॅरलल मध्ये दिले असतात तर आपण त्यांना काय करतो, त्यांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढतो. तर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कसं काढतो आपण, आधी तर लिहूया आपण R1 and R2 are in parallel combination. R1 and R2 काय आहेत, दोन्ही पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत.
आता आपण काय करू, यांचा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढूया. तर काय होईल, R1 R2, तर आपला R इक्विव्हॅलेंट काय होईल, R1. तर आपण पॅरलल मध्ये कसं काढतो आपला रेझिस्टन्स, 1/R1 प्लस 1/R2. तर बघा इथे काय होईल, R1 प्लस R2 डिवायडेड बाय R1 इंटू R2. आणि याचं काय करायचं आहे आपल्याला, इनवर्स. तर काय होईल, R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. हा झाला आपला R1 अँड R2 चा इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स. आपण का बरं काढला, कारण आपल्याला या पूर्ण सर्किटला असं कन्सिडर करायचं आहे की ती सिरीज मध्ये आहे. कारण सिरीज मध्ये करंट सेम असतो, तर आपल्याला इझी जाईल की आपण या सर्किटचा करंट काढू. हे झालं आपला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स. आता बघा हे झालं R1 अँड R2. आता जेव्हा हे दोन्ही पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आहेत, यांचा आपण इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स काढला, तर आपण यांना इक्वल लिहू शकतो. यांना आपण जॉईन करू शकतो. बघा आपली डायग्राम आहे, हाय R3, हे दोन आहेत आपले R1 अँड R2. आता आपण यांचा इक्विव्हॅलेंट काढला, तर आपण काय करणार, यांच्यासाठी एक रेझिस्टन्स लिहिणार. हा काय आहे, R इक्विव्हॅलेंट. आता बघा R3 आणि R इक्विव्हॅलेंट सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आला, म्हणजे आपल्याला आता करंट काढणं इझी होईल. कारण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट काय असतो, सेम असतो. जरी हा R3 वेगळा आहे, R1 वेगळा आहे आणि R2 जरी वेगळा आहे, पण त्या तिघांमध्ये करंट काय होतो, सेम फ्लो होतो. आता हे झालं आपला R इक्विव्हॅलेंट. आता बघूया आपला R4. आता बघा आपल्याला हे माहिती आहे की जर एखाद्या रेझिस्टन्सवर दोन्ही साइडनी करंट येत आहे, तर काय होतो, तो शॉर्ट सर्किट होतो. आता यामध्ये बघा तसंच होत आहे, आपला करंट इथून येत आहे, तर तो इथे जाईल. ठीक आहे, आपला करंट इथे जात आहे, इथून इथे सुद्धा जाईल, इकडे सुद्धा जाईल. ठीक आहे, आता हा करंट इथे सुद्धा आला आणि या कीज, कारण ही कीज क्लोज आहे, म्हणजे काय की यामधून करंट फ्लो होईल. आता ही इथे येत आहे, म्हणजे ही इकडे पण जाईल, इकडे पण जाईल, म्हणजे दोन्ही साइडनी सेम करंट येत आहे, म्हणजे काय होईल, तो शॉर्ट सर्किट होईल. म्हणजे काय, याचा रेझिस्टन्स जो आहे तो 0 होईल. म्हणून आता आपण आपल्या सर्किट मध्ये R4 याला कन्सिडर करणार नाही. ठीक आहे, म्हणजे R4 चा रेझिस्टन्स 0. ठीक आहे, आता बघूया नेक्स्ट. आता आपल्याकडे R3 अँड R इक्विव्हॅलेंट काय आहेत, सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत. आणि आपण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट कसं काढतो, आपलं ओम्स लॉ काय आहे, V इक्वल्स टू IR. आता बघा आपल्याला या सर्किट मध्ये जेव्हा S1 S2 क्लोज आहे आणि तेव्हा काय काढायचं, आपल्याला करंट किती फ्लो करत आहे ते काढायचं आहे. तर आता आपण कसं काढणार, सर्वात आधी आपण काढलं R इक्विव्हॅलेंट. काय आला R इक्विव्हॅलेंट, R1 इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की हे रेझिस्टन्स सिरीज मध्ये आहेत, आपण मगाशी बघितलं. तर आपण काय करू शकतो, या सर्वांना ऍड करू शकतो, कारण सिरीज मध्ये R इक्विव्हॅलेंट कसं काढतो, आपण सर्व रेझिस्टन्सला सम करतो, त्यांची सम करतो, त्या सर्वांना ऍड करतो. तर बघा R3 आणि R इक्विव्हॅलेंट काय आहेत सिरीज कॉम्बिनेशन मध्ये,
आर इन सिरीज कॉम्बिनेशन आणि त्यामुळे आपण या दोघांना पण ऍड करत आहोत. आता आपला न्यू आर इक्विव्हॅलेंट निघेल. काय असेल तो? R1 R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 प्लस आपण काय करतो R इक्विव्हॅलेंट प्लस R3 तर हा R3. आता काय करायचं आपल्याला? डिनॉमिनेटरला याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर आपण जेव्हा याला मल्टिप्लाय करू आपला आन्सर काय येईल? R1 R2. आता R1 प्लस R2 इंटू R3 तर R1 इंटू R3. पुन्हा काय होईल? R2 इंटू R3 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येईल? R1 प्लस R2. हे झालं आपला न्यू आर इक्विव्हॅलेंट. आपण हे आर इक्विव्हॅलेंट का बरं काढलं? आपल्याला काढायचं आहे करंट आणि करंटचा फॉर्म्युला काय असतो? आपला ओम्स लॉ नुसार V इक्वल्स टू आय आर. आपल्याला करंट काढायचा आहे तर I इक्वल्स टू V बाय आर. आपल्याकडे पोटेन्शियल डिफरन्स आहे. आपल्याला R काढायचा होता कारण यामध्ये R1, R2, R3 आणि R4 काय होते? डिफरंट होते. म्हणून आपण काय काढलं? त्या सर्वांचा आर इक्विव्हॅलेंट काढला आणि आपण या व्हॅल्यूज इथे पुट करणार. आता बघा आता आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आहे I इक्वल्स टू V बाय आर. V काय आहे आपला? Vच आहे कारण बघा इथे एकच बॅटरी दिलेली आहे आणि हाच पोटेन्शियल डिफरन्स थ्रू आउट द सर्किट फ्लो होत आहे. ठीक आहे, तोच एक पोटेन्शियल डिफरन्स आहे, त्याचं नाव आहे V. आणि आपला आर इक्विव्हॅलेंट काय निघालं? R1 R2 प्लस R1 R3 प्लस R2 R3 आणि आता याच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणजे काय जाईल? तो न्यूमरेटर मध्ये जाईल. काय येईल? R1 प्लस R2. तर हे झालं आपला करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट व्हेन बोथ S1 and S2 keys are closed. जेव्हा S1 and S2 keys हे क्लोज असतील तेव्हा आपला करंट किती फ्लो होणार? बघा V इंटू R1 प्लस R2 डिवाइडेड बाय R1 R2 प्लस R1 R3 प्लस R2 R3 इतका करंट या सर्किट मधनं फ्लो होईल. ठीक आहे, आता बघा आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट कंडिशन. आता बघा नेक्स्ट कंडिशन काय आहे? बोथ S1 and S2 आर ओपन. आता मागच्या कंडिशन मध्ये काय दिलेलं होतं की दोन्ही S1 and S2 काय आहेत? क्लोज आहेत. आता तेच S1 and S2 ओपन आहेत. ठीक आहे, आता हा बघा आपला सर्किट आहे. जे मागे सर्किट होतं ते सेम आहे. आपण इथं काय करायचं आहे? इथे आपल्याला हे दोन्ही कीज आहेत त्या ओपन ठेवायचे आहेत. आता ओपन आहेत म्हणजे काय? की त्यामधून करंट फ्लो होणार नाही. जर ह्या कीज क्लोज असत्या तर यामधून करंट फ्लो झाला असता. पण आता या कंडिशन मध्ये आपल्याला या दोन्ही कीजला ओपन ठेवायचं आहे म्हणजे यामधून करंट फ्लो होणार नाही. आता बघा आपला R3 आहे, R1 आहे, R2 आहे आणि R4 आहे. हे काय आहेत? आपले रेजिस्टन्स आहेत. आता R3 R4 तुम्हाला हे सिरीज मध्ये दिसत आहेत बघा आणि R1 सुद्धा. आपल्याला R1 आणि R2 पॅरलल मध्ये दिलेले आहेत. जसं आपण तिथे इक्विव्हॅलेंट घेतलं होतं तसं सुद्धा आपण इथे सुद्धा घेऊ शकतो, पण नाही. कारण बघा आपण इथे म्हटलेलं आहे की S1 हा क्लोज ओपन असेल आणि S2 सुद्धा ओपन असेल. तर बघा आता हा S2 ओपन आहे म्हणजे काय? यामधून करंट फ्लो होणार नाही. तर काय याचं काही याला आपण
क्रॉस करूया आणि आता इथे S1 मधून बघा करंट इथे हा ओपन आहे तर यामधून करंट फ्लो होत नाहीये तर हा रेझिस्टन्स सुद्धा कॅन्सल होईल म्हणजे आपल्याकडे आता रेझिस्टन्स आहे R3 R1 अँड R4 हे काय आहेत सिरीज मध्ये म्हणजे आपल्याकडे आता सिंपल सर्किट आहे ज्यामध्ये R3 आहे ज्यामध्ये R1 आहे आणि ज्यामध्ये R4 आहे ही अशी आपली सिंपल सर्किट आहे आता आपल्याला या सर्किट मध्ये करंट काढायचा आहे जर रेझिस्टन्स सिरीज मध्ये असेल तर आपण रेझिस्टन्स इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स कसं काढतो त्या सर्व रेझिस्टन्सला सम करतो त्यांच्या ऍडिशन करतो आणि बघा आता आपल्या ओम्स लॉ नुसार आपला फॉर्म्युला काय आहे V इक्वल्स टू IR इथे V काय आहे आपला पोटेन्शियल डिफरन्स या सर्व कंडिशन मध्ये आपल्याला दिलेला आहे की पोटेन्शियल डिफरन्स सेम असणार तर आपण काय करणार याला V's कन्सिडर करणार आता आपल्याला इथे सुद्धा करंट काढायचा आहे म्हणजे I इक्वल्स टू V बाय R आता V जशाच तसं आता R म्हणजे काय येईल या R3 R1 and R4 ची ऍडिशन का बरं कारण हे तिन्ही सिरीज मध्ये आहेत आणि सिरीज मध्ये असल्यानंतर आपण त्यांचा R इक्विव्हॅलेंट कसं काढतो या रेझिस्टन्सला ऍड करतो तर आपण काय करणार R1 प्लस R3 प्लस R4 हे झालं आपला करंट जेव्हा S1 and S2 ओपन असतील तर या सर्किट मधनं किती करंट फ्लो होईल V डिवाइडेड बाय R1 प्लस R2 प्लस R4 ठीक आहे हे झालं सेकंड केस आता बघूया नेक्स्ट नंतर बघा काय आहे थर्ड केस S1 इज क्लोज्ड बट S2 इज ओपन काय म्हटलं इथे आता आपला जो S1 आहे तो काय आहे क्लोज्ड आहे आणि S2 काय आहे ओपन आहे म्हणजे S1 मधून करंट फ्लो होईल इलेक्ट्रिसिटी फ्लो होईल आणि S2 मधून फ्लो होणार नाही कारण तो ओपन आहे आणि ओपन की म्हणजे काय की ज्यामधून करंट फ्लो होत नाही आता बघूया आता बघा आपल्याला दिलेला आहे की S1 क्लोज्ड आहे म्हणजे काय की यामधून करंट फ्लो होत आहे तर R2 क्रॉस होणार नाही R3 तर जशाच तसा आहे R1 सुद्धा आहे ठीक आहे आता बघा आपल्याकडे R4 दिलेला आहे R3 आता यांचा सुद्धा आपल्याला इक्विव्हॅलेंट काढावं लागेल जसं आपण फर्स्ट कंडिशन मध्ये काढला होता R1 इंटू R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 ठीक आहे आणि मग काय होईल बघा S2 काय आहे ओपन आहे तर यामधून करंट फ्लो होणार नाही तर त्याचा याला कुठलाही इफेक्ट होणार नाही R4 जशास तसं राहणार म्हणून आता बघा R3 आणि या दोघांचा R इक्विव्हॅलेंट आणि R4 हे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत बघा आपली डायग्राम कशी होईल R3 या दोघांचा R इक्विव्हॅलेंट आणि हा आपला R4 तर हे बघा तुम्हाला तिन्ही सिरीज कॉम्बिनेशन मध्ये दिसत आहेत आता जेव्हा सिरीज कॉम्बिनेशन मध्ये आहेत तर आपण त्यांचा R इक्विव्हॅलेंट कसं काढणार या तिघांना ऍड करणार आणि आपल्याकडे पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे काय आहे V आणि आपल्या करंटचा फॉर्म्युला काय असतो V इक्वल्स टू IR म्हणजे I इक्वल्स टू V बाय R आता आपल्याकडे पोटेन्शियल डिफरन्स तर दिलेला आहे आता आपल्याला R काढायचा आहे म्हणजे या तिघांचा R इक्विव्हॅलेंट तर R इक्विव्हॅलेंट इक्वल्स टू ह्या तिघांना ऍड करूया आधी आपण R इक्विव्हॅलेंट काढूया R इक्विव्हॅलेंट कसं काढणार पॅरलल मध्ये R1 इंटू R2 डिवाइडेड बाय R1 प्लस R2 प्लस आता हे दोघांचा इक्विव्हॅलेंट झाला प्लस R4 प्लस R3 या तिघांना ऍड करून काय बनेल आपला
आर इक्विव्हॅलेंट. ठीक आहे, आता आपण काय करणार, यांना मल्टिप्लाय करणार. R1 इंटू R2 प्लस R1 प्लस R2 इंटू R4 म्हणजे R1 प्लस R4 प्लस R2 इंटू R4 प्लस R1 प्लस R2 इंटू R3 तर R1 इंटू R3 प्लस R2 इंटू R3 आणि डिवायडेड मध्ये काय राहील, आपला जो डिनॉमिनेटर आहे तो R1 प्लस R2. तर हे काय झालं, आपला इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स. आता आपण तो इथे लिहिणार. काय येईल, R1 R2 प्लस R1 प्लस R1 R4 प्लस R2 R4 प्लस R1 R3 प्लस R2 R3 डिवाइडेड बाय R1 प्लस R2. तर हे झाला तुमचा करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट व्हेन S1 इज क्लोज्ड बट S2 इज ओपन. तर हे बघा आपण काढलं इथं की जेव्हा S1 की ही क्लोज्ड आहे आणि S2 की ही ओपन आहे तर त्या सर्किट मध्ये किती करंट फ्लो होत आहे ही आपण त्याची व्हॅल्यू काढलेली आहे. तर इथे तुमचा एक्सरसाइज संपत आहे. चला तर पुन्हा भेटूया. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच उपयोगी व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा.